कुरकुरीत अशी मस्त कोथिंबीर वडी बनवलेली आहे आणि ती पण आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं माहिती का, आपण नेहमी बेसन पीठच घालत असतो किंवा तांदळाचं पीठ, पण 2 चमचे ना रवा पण घालायचा, बारीक रवा. त्याने ना म्हणजे छान अजूनही छान कुरकुरीतपणा येतो आपल्या कोथिंबीर वडीला. आणि तुम्हाला जर नरम पाहिजे असेल ना तर मग तुम्ही ना जास्त म्हणजे रवा आणि तांदळाचं पीठ नाही घालायचं. पण मग कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडा रवा 2-3 चमचे आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. चला, कोथिंबीर वडी तळून घेतलेली आहे. सोबत आहे ना मस्त मिरची पण तळून घेते. म्हटलं कसं थोडंसं तोंडी लावण्यासाठी, मिरच्या जास्त तिखट नाही, एक तिखट आहे आणि एक फिक्की थोडीशी. कोथिंबीर वडी पण खूप छान अशी जाळी पडते, अजिबात तेलकट होत नाही, छान कुरकुरीत होते आणि मुलांना पण कसं कुरकुरीत आवडते. त्याच कढईमध्ये ना तेल होतं, तर तेल कमी केलेलं आहे त्याच्यातलं आणि त्याच्यामध्ये ना आता इथे ना 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहे, त्या तळून घेते. त्याच्यामध्ये आता ना उभा चिरलेला एक कांदा घालून घेते. कांदा पण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना जी म्हणजे रात्रीची माझी ना शिल्लक राहिलेली खिचडी आहे आणि ती म्हटलं चला फ्राय करून घेते. उभा चिरून घेतलेला कोबी घालून घेते, तो पण फ्राय करायचा आहे आपल्याला. छान लागतं असं म्हणजे कोबी किंवा मग शिमला वगैरे घालून आहे ना मस्त लागते खिचडी. थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कोबीला लागेल इतकं. त्याच्यामध्ये आपल्याला आता जी रात्रीची राहिलेली शिल्लक खिचडी होती ती पण टाकून घेतली याच्यामध्ये. अशी पण खाल्ल्या जात नाही, मग ती म्हटलं कशी मस्त फ्राय करून घेते. आणि याच्यामध्ये तुम्ही शेजवान चटणी वगैरे घालायची, खूपच छान लागते. चला, कोथिंबीर घातलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना हॉल किचन माझं आहे ना साफसफाई करून झालेलं होतं आणि बेडरूम राहिलेलं होतं. बेडरूममध्ये थोडंफार आहे आणि असं माझं घरचं काही ना काही असतंच. आता गहू तांदूळ सगळंच माझं घरचं असतं, त्याच्यामुळे ते कुठेतरी काहीतरी असं कोपऱ्या कापऱ्यामध्ये ठेवलेलंच असतं. आणि हे कांदे पण माझे घरचेच आहे, त्याच्यामुळे ना चला म्हटलं पहिले आता कांदे साफ करून घेते, त्याच्यानंतर जाळं वगैरे काढून घेते. कारण का कांदे आता थोडेच राहिलेले आहे, गावावरूनच कांदे वगैरे आणलेले आहे. म्हणजे ह्यावर्षी कांदे ना घरचे नव्हते, घरचे कांदे आमचे ना पावसाने भिजून गेलेले होते, त्याच्यामुळं मी गावाला कांदे ना 2-3 गोण्या विकतच घेतलेल्या होत्या. पण मी गावालाच ठेवलेले होते, एक गोणीच घेऊन यायची. चला, सगळे कांदे आता संपलेले आहे, इतकी एक टोकरी भरलेली आहे, ते पण साफ करून घेतले. त्याच्यानंतर आहे ना आता सगळं जाळं वगैरे काढून घेतलं, भिंतीचं वगैरे झाडून घेतलं. आणि आता इथे मला हात वगैरे पुरत नाही आहे माझा, तर मग आता इथे ना मी ना मॉपनेच पुसून वगैरे घेते भिंती. अशा पुसून वगैरे घेतल्यानंतर कसं असे जाळे वगैरे घातलेले असतात ना, त्याच्यामुळे ना ते असे अंडे वगैरे असतात, तर ते सगळे मरून जातात किंवा पुसल्यानंतर आहे ना छान मग फ्रेश पण वाटतं ह्या पद्धतीने. चला, सगळं बेडरूम पुसून घेतलं. चला, इथेच एंड करते. बाय.